गोड काही खायचं आहे आणि पटकन बनवायचं आहे आणि सगळ्यांना आवडायचा आहे असा पदार्थ जर तुम्हाला करायचा असेल तर हा पदार्थ तुमच्यासाठी. त्यासाठी पाव कप कस्टर्ड पावडर घेतलेला आहे व्हॅनिला फ्लेवरचा आणि थोडंसं थंड दूध टाकून याचं मिश्रण तयार करून घेतले गुठळ्या राहू न देता. तर आपल्याला कस्टर्डचं दूध तयार करून घ्यायचं आहे. 1 लिटर दूध घेतलेलं आहे, पॅकेटचं दूध घेतलेलं आहे आणि पाऊण कप साखर टाकून सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. दूध थोडंसं आटून घ्यायचं. तयार केलेलं मिश्रण यामध्ये टाकून थोडंसं दाटसर होईपर्यंत मिक्स करायचं. आता याला थंड करायला बाजूला ठेवूया आणि सोबतच इथे मी घेतलेला आहे ब्रेड. तर ब्रेडच्या कडा कट करून घ्यायचा आणि चौकोनी काप करून तुपामध्ये तळून घ्यायचं. तर या ठिकाणी आपण कस्टर्ड मिल्क ब्रेड करत आहोत. साधी सोपी रेसिपी आहे, कोणालाही आवडेल असा. या पद्धतीने लालसर असं ब्रेड झालं की ताटामध्ये काढून घ्यायचं. ब्रेडचे कडा काढलं की करपत नाही, त्यामुळे कडा काढणं गरजेचं आहे. तर इथे सगळे ब्रेड या पद्धतीने तळून घेतलेलं आहे. आता कस्टर्ड जे आपण तयार करून घेतलेलं होतं ते थंड झालेलं आहे. वेलची पूड आणि केसरचं दूध यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि काही ड्रायफ्रूट घेतलेलं आहे तुमच्या आवडीनुसार. आणि एका बाउलमध्ये मी इथे एक थर ब्रेडचा आणि एक थर कस्टर्डचा टाकून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर वरतून आपल्याला ड्रायफ्रूट टाकून घ्यायचं आहे. सजावटीसाठी तुमच्या आवडीनुसार तुमचे ड्रायफ्रूट तुम्ही वापरू शकता. तर तुम्ही इथे बघू शकता आपला हा कस्टर्ड मिल्क ब्रेड तयार झालेला आहे. एकदा या पद्धतीने नक्की करून पहा. याला शाही तुकडा सुद्धा म्हणतात. करायला सोपं आणि खायला खमंग असलेला हा पदार्थ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नंतरच्या रेसिपीमध्ये भेट देऊया.